नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. यांना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. आणि आज आम्ही चाललो आहोत कोंढाणा किल्ल्यावर. कोंढाणा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ल्यावर. काल आम्ही रात्री 11:30 ट्रेन होती साईनगर शिर्डी. दादरवरून आम्ही पकडली आणि सकाळी आम्ही 4 वाजता इथे पुण्यामध्ये पोचलो. पुणे रेल्वे स्टेशनपासून 29 किलोमीटर अंतरावर इथे सिंहगड किल्ला आहे. आणि आता आम्ही सिंहगड किल्ल्याच्या एंट्री गेटपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर मागे आम्ही या हॉटेलमध्ये इकडे स्टेसाठी थांबलो आहे. आणि आता इथून आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही आता सिंहगड किल्ल्याकडे जातो आहे. सिंहगड किल्ला म्हटला की आपले पहिले डोळ्यासमोर येतात सुभेदार तानाजी मालुसरे. तर त्यांची शौर्याची जी गाथा सांगणारा हा किल्ला आहे. तर आपण आज त्या किल्ल्याला भेट देणार आहोत आणि किल्ल्याची माहिती आणि इतिहास आपण पुरेपूर जाणून घेणार आहोत. इथे आलात की वरती जायसाठी तुम्हाला गाड्या अवेलेबल आहेत. डायरेक्ट आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाऊन सोडतात. पर पर्सन 70 रुपये तिकीट घेतले जाते. हा डाव्या बाजून जो वरती रोड जातो आहे तो किल्ल्याच्या पायथ्याशी जातो आहे. आणि इथून साधारणतः 9 किलोमीटर अंतर किल्ल्याचा पायथा आहे. आणि हा खालून जो रोड जातो तो चालत जायसाठी रोड आहे, ट्रॅकिंगसाठी. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. आपण ट्रॅकिंगचा रस्ता पकडला होता त्या बाजून आपण पुढे आलो आहे. इथून साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आपला होता पहिला दरवाजा पाहायला भेटेल. मित्रांनो, सिंहगड किल्ल्याचा इतिहास पाहायला गेलो त्या किल्ल्याच्या आधीचे नाव कोंढाणा असे होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कोंढाण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. मित्रांनो, रस्ता तुम्ही इथे पाहू शकता. ज्यांना ट्रॅकिंगची सवय आहे त्या लोकांनी तिथून यावं. बाकीचे जे म्हणजे जर फॅमिली वगैरे घेऊन येत असाल त्या रस्त्याने येऊ नका. रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. शिवरायांच्या आशीर्वाद मोर मोर आम्हीच जाणार चाकर शिवबाच होणार. मित्रांनो, कोंढाणा किल्ल्यावर जर तुम्ही ट्रॅकिंगसाठी येत असाल तर ज्यांना ट्रॅकिंगची सवय आहे त्यांनी त्या किल्ल्यावर ट्रॅकिंगसाठी या. कारण पायथ्यापासून 3.5 ते 4 किलोमीटर अंतराचा रस्ता पुरा चढण आहे. तुम्हाला असा पुरा चढ दिसेल. तुम्हाला सरळ रस्ता अजिबात भेटणार नाही. त्यामुळं ज्यांनी ट्रॅकिंग केले त्यांनीच ट्रॅकिंगसाठी या. आणि येताना सोबत पाण्याच्या 2 बॉटल ठेवा. पाणी लय लागतं, 2 नाही भागत. 2 पण नाही भागत. वरती आला तुम्हाला अर्ध्या रस्त्यात लिंबू सरबत पाण्याच्या बॉटल भेटतील. पण ज्यांनी सवय असेल, ज्यांना ट्रॅकिंगसाठी जे 3.5 ते 4 किलोमीटर अंतर चालू शकतात ते पण अशा चढावात त्यांनीच ट्रॅकिंग करावी. हे बघा अवस्था बघा. काय नाही खाल्लंय सगळं गोंद्यातनं खाल्लंय. तरी पण वरती जायची जिद्द सोडायची नाही. लास्टपर्यंत चढायचं. चला मित्रांनो, इसवी सन 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये कोंढाणा किल्लासुद्धा मोगलांच्या ताब्यात गेला होता. कोंढाणा किल्ल्यासारखा बळकट किल्ला स्वराज्यात असणे खूप महत्त्वाचे होते. त्यासाठी आऊसाहेबांनी महाराजांना सांगितले की हा किल्ला स्वराज्यात सामील करून घ्या. मित्रांनो, पाठी चढण तुम्ही पाहू शकता. रस्ता खूप बिकट आहे. त्यामुळे शक्यतो इथं आलात तर सकाळच्याच टायमाला या. कारण दुपारी जर आलात तर बेकार होऊन भेटेल. इकडून जाऊ मग. ये इसके है तो इसके
खतरनाक आहे. मला तिकडून नाही फिरून. मला नको येऊस, मला नको येऊस इकडून, जाशील खाली परत. बाबू कसला रस्ता आहे खतरनाक. कुठं आलो काय समजत नाही. स्वप्न इथं पुढे बुरुज आहे. थांब थांब. मित्रांनो ट्रॅकिंगचा रस्ता बघा इकडे. हा पुराचा डोंगर दिसतोय तो पुरा चढण आहे. 30 ते 3.5 किलोमीटर अंतराची चढण आहे पुरी. आणि पुरा रस्ता बघायला गेला तर चढीचाच रस्ता आहे. तुम्ही असा प्लेन रस्ता बघायला गेला प्लेन रस्ता तुम्हाला कुठंच दिसणार. पुरा रस्ता चढणीचा रस्ता आहे. आणि तो लेफ्ट साईडून जो रस्ता गेला होता गाडीचा 9 किलोमीटर, तो असा तो डोंगर फिरून असा फिरून हा रस्ता आला या बाजूला. आणि इथेच मागे आता या बाजूला इथे मागे तिथे दिसतोय तो पुणे दरवाजा आहे. आणि आता आपण पुणे दरवाजाकडे चाललो आहे. मित्रांनो या समोर आजींला तुम्ही पहा. यांचं वय अंदाजे 65 तरी क्रॉस असेल. आणि ते आता किल्ला फिरायला आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला फिरायसाठी आवड लागते आणि महाराजांचा जो इतिहास आहे त्याची ओढ लागते. त्यासाठी असे खूप सारे तुम्हाला वयस्कर व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळते जे किल्ला फिरायला येतात. आणि खूप सारी तरुण मंडळीसुद्धा आहेत त्यांच्यासाठी ट्रॅकिंग म्हणजे त्यांच्या जीवावर येतं. त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. त्यांची जिद्द पहा तुम्ही. कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करण्याची जबाबदारी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी स्वीकारली. निस्वार्थ प्रेम काय असतं हे महाराजांच्या मावळ्यांकडूनच शिकावे. कारण त्यांच्या घरी त्यांचा मुलगा रायबा याच्या लग्नाची तयारी सुरू होती. तरीसुद्धा त्यांनी ही मोहीम हातात घेतली होती. यावरूनच त्यांची महाराजांवरती असणारं नितांत प्रेम आणि स्वराज्याप्रती असणारी निष्ठा दिसून येते. त्या काळी कोंढाण्याचा किल्लेदार हा उदयभान राठोड होता. तो जातीने राजपूत होता. त्यासोबत 1500हून जास्त सैन्यबळ होतं. आणि इकडे सुभेदार तानाजी मालुसरे अवघे 500 मावळे सोबत घेऊन किल्ल्याकडे निघाले होते. मित्रांनो दरवाजातून थोडे पुढे आल्यावर उजव्या हाताकडे आपल्याला दगडी इमारत पाहायला मिळते. याला दारूचे कोठार असे म्हणतात. त्या काळी या ठिकाणी दारू गोळ्याचा साठा केला जात असे. टाकी वाटते रे पाण्याची. याचमध्ये पाण्याच्या टाक्या तुम्हाला पाहायला मिळते. खतरनाक बांधले खतरनाक. कसं दगडात कोरलंय बघ. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या त्या. गार आहे ना मजबूत. तर तुम्हाला टाक्या पाहायला मिळते. इकडचं पण थंड आहे होय. याला आतमध्ये वातावरणच कसलं वाटतंय. थंड असेल नाही तर काय. घोड्याची पागा नाही ही टाकीच आहे रे पाण्याच्या. आता आम्ही चाललो आहोत कल्याण दरवाजाकडे.
तुम्हाला समोर दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे आणि या डोंगराच्या जो पलीकडे दिसतोय तो राजगड किल्ला आहे आणि त्याच्या बाजूलाच ह्या इकडे हा जो त्रिकोण दिसतोय तो तोरणा किल्ला आहे. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतोय तो कल्याण दरवाजा आहे आणि आपण चाललो होतो कल्याण दरवाजाकडे. मित्रांनो, 4 फेब्रुवारी 1670 सिंहगड किल्ल्यावर जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यासोबत 500 मावळे होते. 500 मावळ्यांपैकी 300 मावळे हे कडा चढून वर आले तर उरलेले 200 मावळे हे नंतर याच दरवाजाने वरती आले. इथं मारला उद्या भाण्याला, याच ठिकाणी गाडला त्याला. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला बुरुज दिसतोय तो झुंजार बुरुज आहे. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला पाहायला मिळतोय हाच आहे डोनागिरीचा कडा. याच ठिकाणून 4 फेब्रुवारी 1670 साली रात्रीच्या वेळेस सुभेदार तानाजी मालुसरे 300 मावळ्यांसह वरती आले आणि या थकलेल्या अवस्थेत त्यांनी युद्ध देखील केले. आपल्यासारख्याला हा कडा दिवसा चढणे शक्य नाही, त्यांनी तो रात्री चढून सुद्धा वरती येऊन त्यांनी युद्ध केले. वरती आल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. या युद्धामध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या डोक्यावरचा शेला काढून त्यांनी हाताला गुंडाळला आणि उदयभानच्या तलवारीचे वार त्यांनी हातावर झेलले. या युद्धामध्ये दोघेही जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यानंतर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यानंतर शेलार मामा यांनी जखमी उदयभानावर शेवटचा वार केला, तो देखील मरण पावला. सुभेदार पडल्याची बातमी मावळ्यांपर्यंत पोहोचताच मावळे माघारी पळू लागले. त्याचवेळी सुभेदारांचे भाऊ सूर्याजी मालुसरे हे देखील त्या युद्धात सामील होते. त्यांना पळताना पाहून ते त्यांच्या आडवे गेले आणि जो त्यांनी कडा चढून आला होता त्यावेळी जे दोर बांधले होते ते दोरच त्यांनी कापून टाकले आणि त्यांना म्हणाले, एकतर या कड्यावरनं उडी टाकून मारा नाहीतर लढून मारा. तुमचा सुभेदार इथे मरून पडला असता, तुम्ही पळून जाता? नामर्दासारखे पळून जाण्यापेक्षा लढा. महाराज काय बोल लावतील, गड जिंकून दाखवा, फिरा माघारी. हे बोल ऐकताच मावळ्यांमध्ये 10 पट बळ आले. मावळे माघारी फिरले आणि घनघोर असे युद्ध झाले. शत्रू पळू लागले, काही जण तर कड्यावरनं उडी टाकून मेले. अखेर सिंहगड स्वराज्यात सामील झाला. मित्रांनो, ही समोर जी तुम्हाला समाधी दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. मित्रांनो, हे समोर जे तुम्हाला दिसते ते लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान आहे. तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या वरच्या बाजूला कोंडाणेश्वर मंदिर आहे. तर आपण आता कोंडाणेश्वर मंदिराकडे चाललो आहोत. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या खालच्या बाजूलाच आपल्याला अमृतेश्वर मंदिर पाहायला मिळते.
म्हणून महाराजांनी ती समाधी बांधलेली आपल्याला एक आठवण म्हणून गड आला आपण सिंह गेला असं म्हणून आपण त्याची स्टोरी सगळी वाचलेली हो हो त्याच्यावर आपण इतिहास संशोधन करूनच चालत असतो पुरातन खात्याकडे असणारं संपूर्ण संशोधन करणारे इतिहास संशोधक तिथे येतात आणि त्या पद्धतीनं माहिती देऊन आम्ही पूर्ण माहिती ठेवलेली आहे. या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं मराठी मनाचं दैवत म्हणून आपल्याला आठवण म्हणून महाराजांनी 1670ला तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरे यांनी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी 400 वर्षापूर्वी महाराज म्हणाले गेले गड आला पण सिंह गेला. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणून राजगडावरनं शिवाजी महाराज इथं आले आणि या ठिकाणाचं दुःख व्यक्त केलं. तिकडे शेलार मामानं उदयभानूला ठार मारला. महाराजांनी दोन्ही वीरांना विराजमान केलं. दोन्ही वीरांना समान सन्मान केला. तानाजी मालुसरेंची पालखी सजवली. उदयभानाच्या प्रेताला अग्नी दिलं. तानाजी मालुसरेंचं इथून पालखी घेऊन महाराज राजगडाला गेले आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि तानाजी मालुसरेंचं अवसान केलं. जिजाबाईंनी सईबाईंनी अवसान केलं आणि तानाजी मालुसरेंना पुढे त्यांच्या मूळ गावी उमरठ्याला अग्नी दिलं आणि सिंहगडावरती देह समाधी बांधली. या ठिकाणी महाराज म्हणाले गेले माझे मावळ्यांनो गड आला पण सिंह गेला. जय भवानी जय शिवाजी. 4 फेब्रुवारी 1670ला तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी राजगडाला आले. शेलार मामा सूर्याजीनं 500 मावळे घेऊन तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरे प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी या ठिकाणी गडाची कोंढाणा उर्फ सिंहगड केलं की गड आला पण सिंह गेला. जय शिवराय.